वेलकम बॅक सगळ्यांचं स्वागत. कुणाल बॉलिंग ट्रॅकवर, रोहिदात आणि दसरा. पहिला चेंडू बाकफुटला पंच केला जाते. कव्हर क्षेत्रामध्ये फंबल झालं. पहिल्या चेंडूवर एक धाव श्री गणेशा स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. अगदी आपण पाहिलं तर मग शून्यातून सुरुवात केली आहे. आणि जसं म्हणतात ना की जो शून्यातून सुरुवात करतो त्याला पराभवाची भीती नसते, परंतु मॅचमध्ये पराभवाची भीती आहे प्रत्येक संघाला असते. दशरथ शेळका अगदी आपण पाहिला तर एक टॉप ऑलराऊंडर खेळाडू या संघाचा आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. तो स्ट्राईक एंडकडे खातं खोलायचं, स्वतःचं संघासाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे. अगदी खोल टप्प्याचा चेंडू दशरथसाठी मात्र आपण पाहिलं मिडॉनला हलकीशी मिसफिल्ड. डीपमध्ये आपण पाहिलं सुधाकर जिथे होते आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून चांगलं कलेक्शन झाले. सुधाकर मोरे या संघाचे संघ नायक अगदी आपण पाहिलं तर नेहमी चांगला आउटफील्डमध्ये त्यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यांच्या माध्यमातून चांगली फील्डिंग टीमची टोटल पोचली आहे दोन्ही आकड्यावर. मयूर बाबर जॉईन झाले ॲज अ स्कोरर. शुभम आपण बघितलं तर DBN लाईव्हचे लाईव्ह ऑपरेटर स्कोरर जे आहेत खूप चांगला स्कोरिंग करतायत. प्रीत पाटील कॅमेरामॅन, जयेश मांगेला, प्रशांत भगत आपण बघितला तर डिजिटल ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि टीम DBNची चांगलं कार्य करते आहे. थोडा पुढे मात्र आपण पाहिला पुढचा पाय खोलला होता बघा, ऑन साईडला टार्गेट केलं होतं, परंतु मिडल ऑफ द बॅट चेंडूला कनेक्शन प्रॉपर करणं सगळ्यात मोठी गोष्ट होती. ते करण्यामध्ये असफल राहिले आणि त्यामुळे जो प्रॉपरली जो मनासारखा जो शॉट होता त्यांना खेळता आला नाही आहे. कारण की मिड विकेट स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये त्यांना फटका एक्झिक्यूट करायचा होता, मात्र तो करता आला नाही आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण की नियंत्रणाने गोलंदाजी आत्तापर्यंत त्यांच्या माध्यमातून झाली. कुणाल महाले आणि साईडला लॉफ्ट केला जातोय आपण बघितला, मिडॉनला बीट केलाय. अगदी काऊ कॉर्नरचा खेळाडू पुढे सरसावत असताना एक धाव मात्र आले, परंतु अंडरआर्म थ्रो आलाय. अगदी अपेक्षा होती की कदाचित बुलेट थ्रो येईल, परंतु तसं झालं नाहीये. 2 धावा मात्र तत्पूर्वी पूर्ण केल्या जात आहेत. पार्टनरशिप पहा, पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरेख पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न अगदी फळकावर आपण पाहिलं तर 4 धावा चेंडू फेकून झालेत आत्तापर्यंत. 4 म्हणजेच पॉवर प्लेची 2 चेंडू आहेत. पॉवर प्लेच्या षटकाला मोठं करण्याचा प्रयत्न आहे. रोहिदास पुढे स्टेप आउट येऊन खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट हवेत, एलिव्हेशन नव्हता, फटका फसला जातोय आणि 30 स्टार्टच्या घेऱ्यामध्ये झेल कलेक्ट केला जातोय. आणि अशा तऱ्हेने पहिला मोठा धक्का गावदेवी षष्टीकरपाडा संघाला 4 या धावसंख्येवर लागतोय. परतावं लागतंय रोहिदास वागत याला पॅव्हिलियनच्या दिशेने. विचार करेस त्याची गोडी. अगदी आपण पाहिलं तिथे रोहिदास परतल्यानंतर 1 डाऊनला येत असताना आपण पाहिलं तर भावेश शेळका भारतीय संघाचं जर नेतृत्व आपण पाहिलं तर करत असताना 3ऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव या खेळाडूला आपण T20च्या फॉर्मॅटमध्ये पाहत असतोय. आणि ज्याने आपण पाहिलं तर भारतीय क्रिकेटला एक नवीन वळण ज्याप्रमाणे आपण बघितलं तर एक नवीन रूप दिलं गेलं आहे. कारण की रोहित शर्माने जेव्हा निवृत्ती घेतली तेव्हा जबाबदारी सूर्यकुमार यादवची वाढली, तशी जबाबदारी भावेशची असेल. ऑफस्टंपच्या बाहेर थोडासा शॉट ऑफ दी लेंथ होता, परंतु बॅकफुटला जाऊन जागा बढवून शॉट खेळण्याचा प्रयत्न पॉईंटला होता. परंतु या वेळेला आपण बघितलं ना की प्लॅन चांगला होता, परंतु तो सफळ झाला नाही आहे. आणि अगदी आपण पाहिलं तर पहिलं षटक अगदी समाप्त होत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघितलं तर फळकावर 1 बाद 4 अशी स्थिती गावदेवी षष्टीकरपाडा संघाची आहे. स्लो सुरुवात आहे, धीमी सुरुवात आहे, वेग द्यावं लागेल कारण की वेळ आल्यानंतर आपण पाहिलं तर तुम्हाला नक्कीच चांगला खेळ करावा लागेल. कारण की वेळ गेल्यानंतर तुम्ही चांगला खेळ करू शकत नाही. पहिलं षटक समाप्त, 4 धावा 1 बाद. गावाच्या गावदेवी गो, तुझा महिमा काय वरून गो. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या. कुणालचं षटक दमदार तिफायती विकेट टेकर राहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता भावेश आणि दशरथ यांचा उल्लेख करायचा झाला तर त्यांच्या माध्यमातून एक चेंडू फेस केला, परंतु एकच धाव त्यांनी आपल्या संघासाठी जोडली आहे.
कॉन्ट्रीब्युशन योगदान मोठं द्यावं लागेल. आता 38 सर्कटच्या बाहेर बाउंड्री रायडर्स आपण बघितली आहे तर आहेत ऑन साईडला आपण बघितलं तर मग बाउंड्री रायडर्सकडे नजर टाकूया. लॉंग ऑन काऊ कॉर्नर आणि मिड विकेट स्क्वेअर लेग क्षेत्र आपण म्हणू शकतोय. अगदी कव्हर क्षेत्रामध्ये डीपमध्ये खेळाडू पाहायला मिळतात. पॉईंट कव्हर आणि लॉंग ऑफ. धीमा टाकलेला चेंडू होता आपण पाहिला. सरप्राईज केले दशरथला. अपेक्षा होती की वाईड मिळेल परंतु तसं नाही. बघा अंतिमच्या क्षणाला दशरथ याने आपलं मन बदललं होतं की त्यांना अपेक्षा होती वाईड मिळेल परंतु भावेश याने दुसऱ्या बाजूने पाहिलं की कशा प्रकारे गोलंदाजी होत आहे. मनोज वड नावाचा गोलंदाज जो दुसऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन आलाय. महत्त्वपूर्ण षटक असणार आहे कारण की पहिल्या षटकामध्ये कमी धाबा आल्या. या षटकामध्ये धावसंख्येला जर वेग द्यायचा असेल तर थोडा रिस्क उचलावं लागेल. सोडून दिलंय आता मात्र हा चेंडू पाहावं लागेल. पंच वळलाय आणि पंचाने सांगितलंय की हा वाईड मिळेल. एक्स्ट्रा आहे. खराब चेंडूची नोंद होत असताना टीमच्या टोटलमध्ये एक हळूचने भर पडते. मिस्टर एक्स्ट्रा ज्याला म्हणतात टीमची टोटल 5 या आकड्यावर. ती इथे लाईन शोधावी लागेल कारण की फलंदाजाला अगदी आपण पाहिलं तर लय शोधतोय पण गोलंदाज लाईन शोधतोय. चांगला फटका होता. पॉवरफुल पंच होता. लॉंग ऑफचे खेळाडू आलेत पुढे सरसावलेत. चेंडूला फील्ड केलंय. हा ना ताळमेलची कमी आहे परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. बदलला मन बदललं फायदा झाला कारण की जर मन बदललं नसतं तर धोका निर्माण झाला असता. धाव मिळाली एक. टीमची टोटल पोहोचली गेले हलूच 6 या आकड्यावर. गावदेवी शाष्टीकर पाडा या टीमला आपण बघितलं तर मागच्या काही हंगामामध्ये भरपूर चांगलं क्रिकेट अनेक पारितोषिकं त्याने आपल्या घरी या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या फॉर्मॅटमध्ये खेळत असताना घेऊन गेलेत. परंतु या सीझनमध्ये 2025-26 सीझन आहे आणि या सीझनला एक गोड सुरुवात करायची आहे तर ते देखील आज संधी शोधतील या स्पर्धेच्या थ्रू आणि नक्कीच त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करतील. कालच्या दिवसामध्ये संधीचं सोनं करणारा संघ आपण पाहिलं तर स्वतः आयोजक केतकी बॉईज टीम खंडीपाडा ठरला आहे. आजच्या दिवसामध्ये संधी कोण साधून त्या संधीचं सोनं करत असताना आपल्याला देखील पाहायला मिळेल. अगदी लेग स्टंपच्या जवळ पिचिंग पाहायला मिळालंय. तालमेलची कमी आहे. नियम धरून गेम काढण्याचा प्रयत्न नेहमीच चुकला. गेमही चुकला आणि सगळं काही चुकताना पाहायला मिळत आहे. पंच मात्र नक्कीच वळलेत परंतु पंचांच्या मनामध्ये शंका आहे आणि पंचांनी सांगितलं शंकेचं निवारण केलं आहे. वाईड प्लस 22 एक्स्ट्रा धावा मिळतील 2. या एक्स्ट्रा धावांनी धावफलकामध्ये भर पडलाय. टीमची टोटल हळूच पुढे सरकले 8 या आकड्यावर. बघा ज्या प्रकारे आपण बघितलं तर एक धाव मौल्यवान आहे. रत्नासारखी मौल्यवान रत्न जसं महाग असतं ना तसं क्रिकेटच्या पटलावर एक धाव महाग आहे. इथे आलेला हा डॉट चेंडू बघा. षटकामध्ये चेंडू फेकून झालेले आहेत. मयूर आम्हाला सांगतात 3 गुड स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून. महेश सातवे यांचं आपण पाहिलं स्कोरिंगमध्ये योगदान भरपूर चांगलं राहिलं आहे आणि आत्तापर्यंतचं आपण बघितला तर मोकळ्यापणाने खेळू दिला नाही. सगळ्यात मोठी ही बाब म्हणावी लागेल पेल्लार या टीमची. मोठा फटका खेळाय. मोठा फटका येतोय दशरथच्या बॅटमधून. धमाकेदार A1 क्वालिटी बिग 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 बॅन रेड षटकार 6 धावा. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. ही ताकद आहे आणि मी आधी उल्लेख केला होता की टॉप ऑलराऊंडर खेळाडू आहेत दशरथ आणि तो फटका ऊर्जा देण्याचं कार्य करेल. टीमची टोटल 14. आता खोलमध्ये आपण पाहिलं थोडंसं आपण पाहू शकतोय ब्लॉक करून घेतलं दशरथ याने कारण की थोडंसं नियंत्रणामध्ये जर चेंडूला वेट करून खेळला असतं तर हाही चेंडू एक चांगला फटका खेळण्यासाठी होता परंतु क्रिकेटमध्ये जर तर 14 धावा आहेत एकूण आतापर्यंत आपण बघितल्यात. दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप देखील चांगली होत असताना पाहायला मिळाली आपल्याला. भावेश आणि दशरथ चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतात खास करून दशरथ.
हा चेंडू पाहिला आपण तर ऑफ स्टंपच्या अगदी जवळ चांगल्या टप्प्यावर पडल्यानंतर थोडासा वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि इथून आपण पाहिलं तर मग षटक समाप्त होत असताना पाहायला मिळते. दुसरं 2 षटकाचा खेळ मात्र पूर्ण होत असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर 14 धावा, 7ची सरासरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते गावदेवी शास्त्रीकर पाडा या संघाची. 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये किती धावा येतात ऐकूया डिझेला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया. तुझी आठवण येते मला ग आई वाच कारल्याला तुझी आठवण येते मला ग आई वाच कारल्याला आई तुझ्या पालखीला पालखीला लो मानाचा खांदाला मला नागरी कोली भक्त आईला ग पालखीला खांदाला मला आई तुझ्या पालखीला पालखीला मानाचा खांदाला मला. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहिलं तर 2 षटकाचा खेळ आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर ज्या प्रकारे आलेल्या आहेत धावा फक्त 7च्या ॲव्हरेजने. बघा 7चा ॲव्हरेज थोडंसं कमी, कारण की लिमिटेड ओव्हरमध्ये आपण बघितलं तर मग 10चा ॲव्हरेज एक चांगला मानू शकतोय. परंतु त्याच्यासाठी बघा जास्त वेळ खर्च करू नका. रिक्वेस्ट करतोय मी सम्राट स्पोर्ट टीमला. विशाल सापटे नावाचा 3ऱ्या क्रमांकाचा 3ऱ्या स्पेलमध्ये आता वापरला गेलेला हा गोलंदाज आहे. तर विशालकडून विशाल अपेक्षा असेल, परंतु विशाल अपेक्षा आहे ती म्हणजेच भावेशकडून सुद्धा, कारण की मोठे फटके. बघा आता मात्र थोडा बदल होत आहे की विशाल आला होता त्याला मात्र थांबवलं गेलं. 3रा स्पेल मात्र नाही दिला जात, तर त्याच्या बदले आता मात्र 3ऱ्या स्पेलमध्ये कोणता गोलंदाज यूज केला जातोय सम्राट स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून. संदीप चावरा. संदीप येत आहेत. कदाचित स्पिन अटॅक पाहायला मिळतोय की काय. भावेश टेक्निकली गुड साऊंड सिस्टमने फटकेबाजी करणारा खेळाडू शास्त्रीकरपाडा टीमचा आहे. चांगला फटका आहे. उंची जास्त आहे. लांबी किती आहे? हो, लांबी देखील मिळाली 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 आणि बाउंड्रीला क्लिअर केली. हा आला भावेशच्या बॅट मधून धमाका. हा आला षटकार. काउंटर अटॅकला सुरुवात केली आहे माहिती आहे. आता पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 14 आल्यात. मग उर्वरित 2 ओव्हरमध्ये आपण आकडा हा मोठा करूया. आता मन बनवलंय तर माघार काय घ्यायची. जे काय होईल ते होईल. मात्र आता जे काय करायचं ते मला करायचं आहे आणि माझ्या संघासाठी करायचं आहे हे मनामध्ये उद्देश ठेवून मात्र पहिल्याच बॉलवर मोठा घणाघाती प्रहार करत षटकार ठोकलाय. याचाच अर्थ काय तर हे षटक मात्र मोठं होणार यामध्ये शंका नाही आहे. बघा षटकाची सुरुवात होते ना तेव्हा षटकाचा पहिला चेंडू आणि जेव्हा समाप्ती होते तेव्हा षटकाचा शेवटचा चेंडू, हे 2 चेंडू खूप निर्णायक असतात. बघा पहिल्या चेंडूवर आलेला षटकार म्हणजे हे षटक थोडंसं लांबचं आणि मोठं होऊ शकतंय. अगदी यावेळेला आपण पाहिला तर धीमा टाकला. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये थोडंसं मिश्रण पाहायला मिळालं. जसं उल्लेख केला जातोय ना की बदल ही काळाची गरज असते आणि त्याचप्रकारे हा बदल अगदी आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचा बेनिफिट मिळाला गोलंदाजाला. म्हणजे षटकार पडल्यानंतर कमबॅक यू टर्न ज्याला म्हणतायत ना तो घेतलाय गोलंदाजाने. पुढे येऊन आपण पाहिला अतिशय चांगला जणू काही वीरेंद्र सेहवाग या खेळाडूची आठवण करून देणारा फाटका. अगदी आपण पाहिलं तर कव्हरला ठाकम ठोक हा षटकार ठोकलाय आणि जबरदस्त फटका. 6 धावा पाहायला मिळालाय. भावेशने ज्या प्रकारे आतापर्यंत आपण पाहिले इंटेंट दर्शवलं गेलंय की माझ्या संघासाठी माझं योगदान आहे की मी एक टॉपचा खेळाडू आहे आणि तो टॉपचा खेळ करेन. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला जातोय. अगदी आपण पाहिलं तर खेळाडू आहेत तिथे. विशाल मात्र आपण पाहिलं चेंडूला गॅदर केलंय, परंतु नक्कीच एक कमजोरी आहे ती दिसून आली आहे. कारण की ज्या प्रकारे थ्रो करत असताना हातामध्ये दुखापत, हातामध्ये इंजर्ड, कारण की ही इंजरी खूप डोकेदुखी असते. काय असते ते मला देखील जाणीव आहे, कारण की अशा प्रकारे इंजरीतून मी सुद्धा गेलोय आणि त्या इंजरीची मात्र कमतरता भासती आहे आणि ते दिसून आलंय. त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतोय. मोठा फटका
आता मात्र आपण पाहिला प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न कमी पडला आणि विशालच्या बॅटमधून तिसरा षटकार या ओव्हरमध्ये आलाय. वाव, काय सुपर बॅटिंग इथे करतोय आपण पाहिला तर भावेश. अगदी आपण पाहिलं आपल्या संघासाठी आणि भावेशच्या बॅटमधून या ओव्हरमध्ये आतापर्यंत तिसरा सिक्सर पाहायला मिळालाय. वीस धावांची लयलूट आतापर्यंत केली आहे. कदाचित आणखीन देखील झाली असती, नाराज झाले थोडे भावेश, परंतु ही थोडीशी मिसफीट झाली. एकदा मिळाली, दुसऱ्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी आली आहे. काय घडलंय तर दोन धावा मिळाली आहेत आणि या 2 धावेने टीमच्या टोटलमध्ये आपण पाहिलं तर भरपूर मोठा फरक पडताना पाहायला मिळाला. या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल आल्यात 22 धावा. बघा, पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 4, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 10 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 22. त्यामुळे टीमचं टोटल पोहोचलं गेलंय तब्बल आपण पाहिला तर 36 च्या घरामध्ये. जे असत 7चा होता ना, ते आता मात्र आपण पाहिली आहे तर वाढलं गेलं आहे आणि जवळजवळ 12च्या औसतने मात्र रन्स मात्र जमा झाले. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणखीन या 36 मध्ये किती धावांची भर पडते हे देखील पाहणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हे पाहण्यासाठी आपण घेऊ छोटा ब्रेक, डीजेला देऊया संधी, गाणं ऐकूया आणि लगेच मॅचमध्ये कमबॅक करूया. जसं म्हटलं जातं ना की या कर्मभूमीच्या जगात श्रम तर प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो, परंतु मेहनतीने त्यामध्ये रंग हे आपल्याला भरावे लागतात आणि रंग भरण्याचं कार्य करणारा खेळाडू ठरते तो म्हणजेच भावेश शेळका. कमालीची बॅटिंग त्याने केली आहे. अगदी आपण पाहिलं तर मग बॉलिंग ट्रॅकवर संदीप महत्वपूर्ण षटक आपण पाहिलं नंबर 4चं. दशरथ आणि भावेश यांच्यामध्ये पार्टनरशिप चांगली झाली आहे, कारण की ज्या पार्टनरशिपची अगदी गरज होती आहे ना, एक डेव्हलप म्हणजे आपल्या संघाला पुढे घेऊन जाणारी ही पार्टनरशिप झाली आहे आणि चांगली पार्टनरशिप. दशरथने एक षटकार लगावला गेला. भावेशच्या बॅटमधून 3 मोठे फटके, सिक्सर्स पाहिलेत, बिग हिट पाहिलेत. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला गोलंदाजाच्या मनामध्ये नक्कीच थोडीशी चालाकी होतीये, परंतु ती अलगट आली आहे, कारण की वायडर लाईन शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु जास्त वाईड फेकला, एक्स्ट्रा रन मिळेल. आई जागमाता चषक 2025 हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न केला, डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी आपण पाहिलं तर भावेश धाव घ्यायला तयार नाही, दशरथ मात्र तयारीत आहेत. परंतु ज्या प्रकारे आत्तापर्यंत जर पाहिलं ना तर या ओव्हरमध्ये ना आणखीन मॅक्झिमाइज करायचे आहेत, आणखी काही चेंडू आहेत ते बाउंड्रीच्या बाहेर पाठवायचे आहेत असं मन आहे भावेशाचं. आडवी बॅट यूज केली होती, बॅकफुटला जाऊन अक्रॉस द बॉडी म्हणजेच आपण बघितलं स्क्वेअर लेग या क्षेत्राला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तितका सफल झाला नाही. अगदी कनेक्शन चांगलं झालं नाही आहे. स्ट्राईक आता रोटेट आपण पाहिली आहे तर मग दशरथ यांच्याकडे जाते. तीन चेंडूचा खेळ शिल्लक, 39 स्कोर. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला चेंडूला खेळले, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये सुधाकर यांच्या माध्यमातून मिसफील्ड, परंतु राजू यांचा कमबॅक मिळालं. पॉवर बँकच्या ज्या प्रकारे आपण पाहते गरज पडते ना मोबाईलला, त्याच्या प्रकारचे आपण पाहिले या क्षेत्ररक्षणाला मात्र आधार मिळाला आणि धावा इथे 2. टीमची टोटल 41 होत असताना पाहायला मिळत आहेत. 2 अंतिमचे चेंडू आहेत आणि या 2 चेंडूमध्ये नक्कीच चांगलं कार्य दशरथ करतील की भावेश, पाहूया. दशरथ यांचा फटका हवेत आहे, परंतु कुणाल महाली तिथे कोणत्याही प्रकारची चुकी नाही करणार आहेत. त्यांच्या हातामध्ये जेल, सॉफ्ट डिसमिसल म्हणायला हरकत नाही, अगदी इझी कॅच होता त्यांच्यासाठी. आणि दुसरा धक्का गावदेव शास्त्रीकर पाडास टीमला.
बघा लक्ष तर होतं नक्कीच ज्या खेळाडूकडे तो खेळाडू थोडासा उशिराने आलाय या संघाचा महत्त्वपूर्ण आपण पाहिला तर एक हुकमे एक्का पॉवर हिटर रुतेश शेळका मात्र आपण पाहिला तो थोडीसा उशिराने येतोय परंतु त्याच्याकडे क्षमता काय आहे ना ह्या बॉलवर तो दाखवून देऊ शकतोय. मिस टायमिंग झालाय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु मात्र यावेळेला विकेट मिळाली. विकेटच्या सहाय्याने मात्र गोलंदाजाचं कमबॅक झालं भरपूर चांगलं कमबॅक म्हणू शकतो आपण कारण की जवळजवळ या षटकामध्ये कमी धावा दिल्या जवळजवळ 3 षटकामध्ये आपण पाहिलं तर मग 36 होत्या परंतु या षटकामध्ये किती आल्यात फक्त आणि फक्त 5 आल्यात आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर मग कमबॅक करून देणारं षटक पाहायला मिळालं. नेक्स्ट मॅच आई भवानी ब्राह्मणगाव आणि स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा दोन कॅप्टन प्लीज आपण या टॉस बॉक्समध्ये टॉस ची वेळ आहे टॉस आपण करणार आहोत त्वरित या. स्वराज स्पोर्ट्स टीम पेंढरीपाडा आणि आई भवानी ब्राह्मणगाव. चला आशिष आहेत इथे आणि त्यांना विनंती करते की त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. बघा टॉसची ओळख करून देते सर्वप्रथम बघा एका बाजूने केतकी बॉईज खंडीपाडा आहे किंवा दुसऱ्या बाजूने जागमाता गावदेवी चषक आहे म्हणजे एका बाजूने हेड देखील आहे टेल देखील आहे म्हणजे कोण कॉल देते ठरवा आपसमध्ये हेड किंवा टेल किंवा नक्कीच केतकी बॉईज खंडीपाडा किंवा टेल असा कॉल दिलाय येतोय हेड. आपण शुभेच्छा द्या आशिषजी दोन्ही कॅप्टन्सना शुभेच्छा द्या. नक्कीच टेल असा कॉल दिला होता आलाय हेड. अगदी स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीम टॉस जिंकलाय 4 ओव्हरचा मॅच आहे काय निवडाल तुम्ही? फिल्डिंग निवडली आहे अगदी जवळचाच संघ आहे म्हणजे जास्त लांबचा नाही आहे. काय वाटते तुम्हाला की फील्ड करत असताना तुमच्या माध्यमातून समोरच्या संघाला किती धावसंख्येवर तुम्ही रोखण्याचा जास्त प्रयत्न करू शकतायत? 40. गोलंदाजीमध्ये आपण बघितलं तर मग तुमच्या संघातील खेळाडू त्यांचा सराव कसा आहे? खूप छान आहे म्हणजे छान खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि नक्कीच ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग आज जे कॉम्बिनेशन आहे की या हंगामामध्ये तुम्हाला चांगले करण्याची संधी मिळाली या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करणार का? हो नक्कीच. ट्रॉफींच्या बद्दल काय म्हणणार? खूप छान ट्रॉफी आहेत आणि नक्कीच धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा देतोय. आई भवानी ब्राह्मणगाव टीमचे कर्णधार त्यांच्याकडे आपण वळूया. काय वाटते तुम्हाला टॉस किती महत्त्वाचा होता? महत्त्वाचाच होता कारण आम्हाला बॅटिंगच घ्यायची होती. म्हणजेच जे टॉस जिंकून मिळवायचं होतं ते टॉस गमावल्यानंतर देखील तुम्हाला मिळालं म्हणजे खुश आहेत तुम्ही या डिसिजनने. काय वाटते तुम्हाला या मैदानाला तुम्ही बघितलं खेळ कसा होते मग काय वाटते की त्यांनी सांगितलं 40च्या मध्ये तुमचा एक माइंडसेट टार्गेट असू शकतं इथे? नाही 40+ ते रन आम्ही बनवू. या हंगामामध्ये तुमचे असे कोणते खेळाडू जे चांगल्या फॉर्ममध्ये चाललेत सध्या? आकाश आहे साईनाथ मी हाव निलेश आहे रोहित आहे. मागच्या सीझनमध्ये नक्कीच परफॉर्मन्स कसा राहिला तुमच्या टीम्सचा? चांगला राहिला. मग या सीझनमध्ये नक्कीच जी सुरुवात आहे ती गोड होईल तुमच्या माध्यमातून. हो नक्कीच. शुभेच्छा व्हेरी ऑल द बेस्ट तुम्हाला देखील. 2 कर्णधारांच्या प्रतिक्रिया चांगल्या जाणून घेतल्या धावा चेस करायच्या आहेत आणि आता मात्र त्या करण्यासाठी पूर्ण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत खेळाडू. मात्र खेळाडू कशा प्रकारचा खेळ करतायत त्यांचं धावतं विवरण ऐकवण्यासाठी सज्ज झाले आहेत मायक्रोफोनवर आमचे साथी समालोचक मित्र प्रिन्स ऑफ पोमन मिस्टर राहुल अंधेर. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावा चेस करण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये सम्राट स्पोर्ट्स सागपाडा टीमच्या माध्यमातून आघाडीचे खेळाडू दाखल झालेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर मग पहिलं षटक घेऊन सज्ज आहे दशरथ
बॅन्डन्ट्री पावडरच्या षटकामध्ये सुधाकर मोरे अँड विजय सोगारी ही जोडी आहे. जबाबदारीचं षटक कर्णधाराच्या हातामध्ये आहे. हो, पहिला फटका आपण पाहिला हवेत आहे आणि काय घडलंय. पहिल्याच बॉलवर पहिला मोठा झेल निर्माण झाला होता. सुधाकरचा फटका आपण बघितला तर फक्त फ्लिक केलं गेलं होतं, टायमिंग केला होता, ताकद नव्हती, परंतु ते फसला होता. उलट ठरलं असतं, परंतु देव तरी त्याला कोण मारे असं आपण म्हणू शकतोय. आणि इथे पहिल्या चेंडूवर पहिलं मोठं जीवनदान मिळालंय सुधाकरला. भरोशाचा खेळाडू आहे ऋतेश, परंतु त्याच्या माध्यमातून थोडी मिस्टेक झाली आहे. अगदी आपण पाहिलं तर त्या मिस्टेकचा जर विचार करायचा झाला तर किती खामियाजा भोगावा लागतो येणाऱ्या या संपूर्ण मॅचमध्ये हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट हँडेड बॅटर आता स्ट्राईक एंडकडे विजय जोगारी आहे. टार्गेट आपण बघितलं तर जिंकण्यासाठी आहे 42 रन्स. अगदी आपण बघितलं तर हे एक चांगलं टार्गेट आहे, म्हणजे फाईट करू शकतोय आणि चांगली फाईट होईल. फील्डमध्ये बदल, लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. अगदी आपण बघितलं तर मग लेफ्टीचा जर विचार करायचा झाला तर एकानेच मात्र आपण पाहिलं तर सगळ्यांना दहशतमध्ये आणणारा खेळाडू अगदी आपण बघितला ना तर अभिषेक शर्मा. बरोबर, अभिषेक शर्माला आठवण करून चालणार नाही, कारण की आशिया कपमध्ये शर्माच्या ऐवजी वर्माने मात्र कमाल केली होती. तोही देखील लेफ्टी होता. बॅटची कडा पाहिली आपण तर दुसऱ्या बॉलवर दुसरी झेल. आणखीन गोलंदाज काय करेल, करणार तर काय करणार. जर आपले जोडीदार आपले साथी जर साथ नाही देतील तर मग काय करायचं. आता दशरथ देखील हा विचार करेल. बघा, त्यांचे जे चेंडू आहेत ना विकेट टेकर आहेत, परंतु नशिबाची साथ आहे ती म्हणजे बॅटरच्या सोबत. पहिला झेल आपण बघितला होता सरळ लॉंग ऑफला ऋतेशच्या माध्यमातून. त्यात नंतर अगदी आपण पाहिला होता इथे की एक स्लिपला झेल तिथे देखील ड्रॉप होताना पाहायला मिळाला आहे. 2 चेंडूवर दोन्ही खेळाडूंना एक एक जीवनदान मिळालं आहे. पंच केलंय पॉइंटला, फिल्डर आहे. पहा इथे काय झालंय, मिस्टेक, पुन्हा मिसफील्ड झाली आहे. म्हणजेच काय तर 3 चेंडूवर 3 वेळा मिस्टेक होताना पाहायला मिसफील्ड होताना पाहायला मिळाले. आणि त्याचा मोबदला आहे आत्तापर्यंत पाहिला आपण तर फलकावर 4 धावा ह्या पाहायला मिळाल्यात. 42 धावा आहेत. असं चालायचं नाही आहे की हा जास्त धावा आहेत, कारण की समाधानकारक हे टोटल आहे, परंतु इतकं मोठं नाही आहे. त्याला मोठं करायचं आहे, समोरच्या संघाला अडचणीमध्ये आणायचं आहे ना, तर मग प्रत्येक एक धाव वाचवायचे, प्रत्येक एक विकेट आपल्याला मिळवायचं आहे. दशरथचे प्रयत्न चांगले आहेत, जिद्दीचे आहेत, परंतु साथ त्याला मिळत नाही. हे बॅड लक आहे. पॉईंटच्या डोक्यावरून खेळलेला फटका आपण पाहू शकतोय, गली क्षेत्रामध्ये जात असताना पाहायला मिळतोय. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये सीमारेषा ओलांडली जात आहे आणि नजाकत भरा शॉट हा पाहायला मिळालाय. सुधाकरच्या बॅटमधून या इनिंगचा पहिला चौकार आलाय. चलपुरी संगतीला पाणी पडते डोंगरीला गो पाणी पडते डोंगरीला. थँक्यू सो मच. पहिल्या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत आपण आहोत चेंडू फेकून झालेले आहेत जवळजवळ 4 आणि या 4 चेंडूमध्ये 8 धावा. बघा, ज्या खेळाडूला पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळालं त्यानेच आता चौकार लगावला आहे आणि हा चौकार मात्र आपण पाहू शकते थोडासा खटकणार आहे, कारण की त्याला बाद केला असता तर 4 धावा थांबल्या असत्या. आता हवा याला हवेत चेंडू, पुन्हा एकदा संधी आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं झेल ड्रॉप झालाय आणि नाराजी मात्र व्यक्त केली जाते दशरथ यांच्या माध्यमातून. कर्णधाराला जर साथ मिळत नसेल तर करायचं तर काय करायचं आहे. आता हा प्रश्न नक्कीच ते विचारत असताना, कारण की हा सोपा झेल होता. आत्तापर्यंत आपण पाहतोय हे षटक आपण पाहिलं ना तर घडामोडीचं राहिलं आहे, कारण की आत्तापर्यंत या षटकामध्ये चौकार बाउंड्रीज आपण पाहिली आहे. 3 झेल मात्र आपण पाहिले ते देखील उडाले आहेत, परंतु पकडता आलं नाही. या टीमची टोटल आहे 9 फेकून झालेली चेंडू. या मॅन्डंट्री पाऊंडच्या षटकामध्ये 5. अगदी आपण पाहिलं तर लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळते साहजिकशी खेळी करत असताना. यावेळेला लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय, हवाई हल्ला. यावेळेला आपण पाहिलाय मोठा फटका, सुपर बॅटिंग बाय मिस्टर विजय जोगारी. त्याच्या बॅटमधून एफर्टलेस शॉट, षटकार 6 धावा.
संगतीला डोंगरेला झालंय काला नेला पोराईत नाही संगतीला मला नाही असं डोंगरीला रे मला नाही असं डोंगरीला बघा ज्या चुका झाल्या ना पहिल्या ओव्हरमध्ये, जे षटक जास्त विकेटचं असायला हवं होतं ते धावांचं राहिलं. कारण की 15 धावा ज्या ओव्हरमध्ये येत असताना पाहायला मिळाल्या. चौकार, षटकार आणि त्यानंतर कॅचेस ड्रॉप झाल्यात. गावदेवी शाष्टीकरपाडा टीमची ही ओळख नाही आहे, परंतु आज त्यांच्याकडून मिस्टेक्स होताना पाहायला मिळाल्यात. सुधाकर मोरे स्ट्राईक एंडकडे एक चौकाराच्या सहाय्याने चांगला खेळ त्यांचा राहिलाय. आता आपण पाहिलं तर विजयने शेवटच्या बॉलवर एक मोठा धमाका केला होता. बिग सिक्सर यूज मॅसिव्ह लगावला होता. आता षटक क्रमांक 2 घेऊन येत असताना आपल्याला मिळतोय भावेश, ज्याने बॅटिंग भरपूर चांगली केली होती. आता बॉलिंग मार्कवर फुलटॉस चेंडू आहे, कन्वर्ट केला जातोय. सेफ खेळण्याचा प्रयत्न आहे. कव्हर क्षेत्रामध्ये गॅप शोधलाय, फिल्डर होते, फिल्डर बनतील प्रेक्षक. चेंडू एका टप्प्याने मस्तकाला देतोय दस्तक आणि चेंडू दमदार निघून गेलाय. 4 धावांसाठी हा चौकार. बघा मागील 2 चेंडूवर 10 धावा आल्यात. कारण की षटकार शेवटच्या बॉलवर, पहिल्याच बॉलवर चौकार. सुधाकर यांचा खेळण्याचा टांग्स अगदी आपण पाहिला तर सेट हँड ने खेळण्याचा आहे. कारण की त्यांना माहिती आहे की आपले जे स्कोरिंग शॉट आहेत ना आपण तेच खेळूया. फुल टॉस यावेळेला नाही भय नाही भीती. शिवछत्रपतीचा छावा 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 आणि या बॉलवर मिळवल्या 6 धावा. क्या बात आहे, सुपर बॅटिंग. काय जबरदस्त फलंदाजी, भरपूर आणि भरपूर. मात्र आपण पाहिलं तर जीवनदानाचा फायदा झालाय. आता आपण पाहिलं सुधाकरला 17 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. 25च्या घरामध्ये धावफलक पोहोचलं. आता ऑफस्टम्पच्या बाहेर ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. दशरथ तिथे आले पुढे, मात्र चेंडूला ड्राईव्ह केलं होतं. फील्ड केलंय, सिंगल मिळेल. अगदी आपण पाहिलं तर मग चांगल्या झोनमध्ये म्हणजे विनिंग झोन मध्ये जाण्याचा एक जो प्रयत्न आहे तो आत्तापर्यंत आपण पाहू शकतोय यशस्वी झालाय. कारण की जवळजवळ पार्टनरशिप बघा 26 म्हणजे विनिंग झोनमध्ये ऑलमोस्ट दिसतंय. परंतु या विनिंग झोनला आपल्या बाजूने जर कन्वर्ट करायचं असेल ना तर एक कॉलम खाली आहे बघा तो विकेटचा, तो कॉलम भरावा लागेल. तो विकेटचा कॉलम जर लवकर भरला नाही आहे ना तर मग ही मॅच मित्रमंडळी संपेल. गावदेवी शाष्टीकरपाडा टीमसाठी विकेटचा कॉलमला लवकरात लवकर मात्र भरावा लागेल. तिथे देखील अकाउंट ओपन करावं लागेल. परंतु पार्टनरशिप सुंदर झाली आहे, देखणी झाली आहे 27ची. अगदी 15 धाव्यांची गरज असणार आहे मॅच जिंकण्यासाठी. 14 चेंडू आणि 15 धावा. बघा एक ड्रीम बॉलची गरज आहे आत्ता पहिल्या ओव्हरमध्ये. नक्कीच आपण पाहिले तर प्रयत्न करून दिले होते दशरथने आपल्या परीने, पण ते पूर्ण नाही झाले. परंतु भावेशला कन्वर्ट करून द्यावा लागेल एक चान्स. फ्लाइटेड शॉट पाहायला मिळतोय. अगदी रितेश होते तिथे अडसाला आहे. चेंडू थांबणार नाहीये. एका टप्प्याने मात्र बाउंड्री लाईनला वेधलाय. चेंडू पाहता पाहता निघून गेलाय सीमा रेखा पार आणि हा आलाय दमदार फटका. सुधाकर मोरेच्या बॅटमधून चौकार. भावेशला धावा खर्च होत आहेत आतापर्यंत. धावफलक बिनबाद 31च्या घरामध्ये पोहोचलंय. अफळातून खेळ फुलटॉस कन्वर्ट झाला नाहीये. मात्र आपण पाहिलं यावेळेला टॉप एज झाला. फुलटॉस चेंडू होता, मात्र एक संधी निर्माण झाली आणि ती संधी साधली. झेल मात्र अखेरीस पकडला आणि अगदी मित्र म्हणेन की नशीब होतं गोलंदाजाचं की फलंदाजाचं तितका टायमिंग झाला नाही आहे. आणि अशा तऱ्हेने पहिला मोठा झटका दिलाय. भावेशने धावा दिल्यात परंतु जाता जाता एक मोठा धक्का देखील दिलाय. टीमची टोटल आपण पाहिली आहे ना जी फलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे तब्बल 31 धावा. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 15 तर दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या 16 धावा.
आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की थोडा आपण पाहिलं की डॉमिनेट केलं आहे, परंतु 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 11 धाव्यांची गरज आहे. मात्र धावा रोखल्या जात आहेत की नाही, प्रश्न हा आहे. प्रश्नाचं उत्तर शोधूया एका ब्रेक नंतर. जय न्यू बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. नंबर जर आपण बघितलं तर 3 चा ओव्हर आपण पाहिला तर हातामध्ये सोपवला गेलाय गौरव जाधवच्या हातामध्ये. हे षटक आहे ना, या षटकामध्ये कमी धावा आणि जास्त विकेट जर गावदेवी शास्त्रीकरवाडा टीमला या मॅचमध्ये कमबॅक करायचं आहे तर ते करावं लागेल. गौरवला गौरवशाली गोलंदाजी, अगदी खोल टप्प्यामध्ये चेंडूची हाताळणी भावेश आहे तिथे चेंडूला फील्ड केलं जात आहे. अगदी सुंदर असा हा चेंडू पाहायला मिळाला. अगदी या मैदानावर जर अशा प्रकारचे चेंडू येत आहेत ना तर मग चांगल्याहून चांगल्या बॅटरला नक्कीच डोकेदुखी होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. या सिच्युएशनमध्ये आपण पाहू शकतोय की या सिच्युएशनला हँडल कसं केलं जाते ते देखील पाहावं लागेल, कारण की आता येणारे 11 मध्ये 11 अगदी आपण पाहू शकतोय की या ओव्हरवर अधिक बारकाईने नजर असेल शास्त्रीकरपाडा या टीमची. इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर. आता पाहिलं आपण तर पिचिंग खराब आहे बघा, क्रीजच्या बाहेर चेंडूचं पिचिंग पाहायला मिळालं आणि त्यामुळेच नो बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवला लगेचच. आणि आत्ता मात्र आपण पाहिली आहे ना तर फ्री हिटचा चेंडू खेळण्याची एक मोठी सुवर्ण संधी आहे ती फलंदाजाला प्राप्त झाली आहे. फ्री हिटचा चेंडू होता, अगदी मिस केलाय, एक गोल्डन चान्स ज्याला म्हणतोय आणि तो देखील मिस केल्यानंतर आपण पाहू शकतो की मग फलंदाज ज्याने षटकार लगावलाय परंतु तो थोडा स्ट्रगल करतोय. आता बघा ही एक बाजू आहे जी पकडून चालू शकतो गोलंदाज आपल्या संघासाठी. समोर टाकण्याचा प्रयत्न फुलटॉसमध्ये कन्वर्ट केला आहे चेंडू आपण पाहिला तर नक्कीच काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला, तिथे रुतेश याने फील्ड केला. एक मिळेल टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना टीमची टोटल पोहोचली आहे अगदी 33च्या घरामध्ये. 9 धाव्यांची गरज आहे, चेंडू सुद्धा शिल्लक आहेत ते म्हणजेच 9 चेंडू 9 धावा रन बॉल असं समीकरण मात्र आपण पाहिलं तर आणखी मॅच आपण पाहिली तर इथे रंगतदार बनेल. कारण की पुन्हा एकदा तेच म्हणेन 30 चेंडू आणि 30 धावा. जेव्हा पाहिलं होतं ना आपण वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न, तसंच स्वप्न मात्र इथे देखील अपुरं आहे मॅच जिंकण्याचं. परंतु अशा प्रकारची गोलंदाजी मात्र ही टाळावी लागेल. या प्रकारची गोलंदाजी झाली आहे ना मित्रांनो तर तुम्हाला या मॅचमध्ये सपशेल निराशा हाती लागतील. जर तुम्हाला विजयाच्या शोधात निघायचं आहे ना तर एक सटीक लाईन लेन नियंत्रण आणि चांगला टप्पा कौतुकास्पद कामगिरी करायची असेल ना तर मग स्वतःला एक जागृत राहून एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा 30 लाईन 30 दिशा आणि तोच नतीजा पाहायला मिळालाय. बघा गोलंदाजाकडे गोलंदाजी करण्यासाठी गती तर चांगली आहे, टप्पा देखील चांगला आहे, परंतु त्याचं नियंत्रण आहे ना ते चुकतं आहे. ते नियंत्रण जर मी म्हणेन मिळवलं ना तर कदाचित फायदेशीर राहील हा गोलंदाज. बघा ही लाईन चांगली आहे, ही लाईन चांगली अपील केली होती परंतु पंच सांगतात हाईट फॅक्टर खूप महत्त्वाची आहे, एक धाव इथे मिळेल. अगदी आपण पाहिलं तर जे जर 2 वाईट चेंडू आले नसते तर नक्कीच आपण पाहू शकतो काहीतरी चित्र पाहायला मिळतं वेगळं. परंतु आपण पाहिलं लेगबायचा इशारा 8 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज असताना आणि ती गरज पुरवली आहे. मॅच मात्र इथे आपण पाहिली तर फिनिश केली आहे. विजय याने विजय षटकार ठोकलाय आणि आपल्या संघाला एक मोठा विजय या मॅच मध्ये प्राप्त करून दिलाय.
सम्राट स्पोर्ट्स सागपाडा या संघाचा एक महासम्राट विजय आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदी आपण पाहिलं तर सामना अगदी इझी आपल्या खिच्यामध्ये टाकलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स सम्राट स्पोर्ट्स सागपाडा टीम पेलार आणि गावदेवी शास्त्रीकरपाडा टीम, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करते. थँक्यू सो व्हेरी मच. तुम्हाला देखील म्हणतोय देवा जाधव अँड टीम इन ॲक्शन खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. अबू स्पोर्ट्स खार्डी अगदी आपण पाहिलं तर आजचा शेवटचं सत्र मॅन ऑफ द मॅच गोज वन अँड ओनली मिस्टर सुधाकर मोरे. मॅन ऑफ द मॅच 9 चेंडू आणि 23 धावा. नॉट आऊट नक्कीच आपण पहिला आऊट झाले होते, एक विकेट गमावला होता, कॅच आऊट झाले होते, परंतु जबरदस्त नॉट आऊट इनिंग खेळली गेली. दुसऱ्या बाजूने विजय याने परंतु सुधाकर यांची खेळी एक छान पाहायला मिळाली. सामना जिंकला. विजयाचे शिल्पकार राहिले गेलेत अगदी आपण पाहिलं तर सुधाकर मोरे, कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट जसं म्हणतात ना, आणि तेच पाहायला मिळालं. आणि अगदी हा सामना त्याने आपल्या संघाला जिंकवण्यासाठी भरपूर चांगली फलंदाजी केली आहे.